सलग तिसऱ्यांदा मोदी सरकार सत्तेत येण्याची शक्यता। एबीपी सी वोटरचा पहिला ओपिनियन पोल। राज्यातही अटीतटीची लढाई। कुठलाही सर्वे असो, देशात हवा फक्त मोदींचीच। एबीपी सी वोटरच्या सर्वेवर उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। लोकसभेत भाजप 40 पार जाणार, फडणवीसांचं वक्तव्य। अजित पवारांचा अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात पाहणी दौरा। काल दिलेल्या आव्हानाचा आणि दौऱ्याचा काहीही संबंध नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया। काँग्रेसच्या नागपुरातील सभेसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वात 80 सदस्यांची समिती स्थापन। 28 डिसेंबरला काँग्रेसची है तैयार हम रॅली। शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या विशाल गोरडे विरोधात गुन्हा दाखल। नवी मुंबईतील बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद। मनोज जरांगेंच्या मुंबई दौऱ्याचा एक्सक्लुझिव्ह प्लॅन एबीपी माझावर। 10 लाख वाहनं घेऊन मुंबईत धडकणार। दौऱ्याचा खर्च सगळे गावकरी मिळून करणार। राज्यभरात दत्त जयंतीचा उत्साह। नृसिंहवाडीमध्ये जन्मसोहळा तर अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरात भक्तांची गर्दी। कोरोनाचा नवा व्हेरियंट JN1 वेगाने पसरतोय। आवश्यक खबरदारी घेण्याचा जागतिक संघटनेचा इशारा। देशात 4054 सक्रिय रुग्णांची नोंद। मानवी तस्करीच्या संशयातून फ्रान्समध्ये 4 दिवसांपासून थांबवलेलं विमान मुंबईत दाखल। 303 पैकी 276 भारतीय प्रवासी मायदेशी परतले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।